सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 27 ऑगस्ट 2023ला पुत्रदा एकादशी आलेली आहे. श्रावण शुक्ल पुत्रदा एकादशी आलेली आहे. पुत्रदा एकादशी सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते. जे या एकादशीचे व्रत उपवास करतील त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारते, मुलांची भरभरून प्रगती होते, मुलांचे भावी आयुष्य सुखकर होते. पुत्रदा म्हणजे पुत्र पुत्री देणारी एकादशी व्रत. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, ज्यांचे वारंवार काही ना काही कारणामुळे गर्भपात होतात, ज्यांचं मूल जन्माला येऊन सुद्धा देवाज्ञा होते लगेच, अशा सर्व महिलांसाठी हे व्रत पुत्रदा एकादशी व्रत सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या मुलांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि ज्यांना मूलबाळ होत नाही अशा सर्व महिलांसाठी, अशा सर्व माता पित्यांसाठी हे एकादशीचं पुत्रदा एकादशीचं व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते. आपल्या मनाची चंचलता कमी करते, धनसंपत्तीची आपल्या घरात आवक वाढवते, घरात अखंड लक्ष्मी नांदते, आपल्या लेकरांचे आरोग्य सुधारते, मानसिक आजार दूर होतात हे व्रत केल्याने. संतान प्राप्ती आणि ज्यांना संतान आहे संतानाच्या सुखासाठी हे व्रत केले जाते. पुत्रदा एकादशी आपल्या मुलांसाठी अतिशय फलदायी व्रत आहे. मुलांविषयीची आई वडिलांच्या मनात जी चिंता असते हे व्रत केल्याने ती सर्व चिंता दूर होते. एकादशीचे व्रत उपवास आपली तब्येत सांभाळून करा. तुम्हाला जर उपवास जमत असेल तर करा, नसेल जमत खाऊन पिऊन पूजा अर्चा केली तरीही चालेल. फक्त ह्या दिवशी तुम्ही जर उपवास नसेल करत तर कांदा लसूण खाऊ नका. आणि उपवास करत असाल एकादशीला तर मीठ खायचे नसते. जी व्यक्ती हे व्रत उपवास करत आहे त्यांनी फल आहार घेतला, दूध घेतले तरीही चालेल. फक्त आहारात मीठ खाऊ नका, मीठ आहारात घेऊ नका. पुत्रदा एकादशीला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या प्रत्येकाच्या घरात जेवढे लोक आहे, पती पत्नी मुलं, सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि एक दोन तुळशी पत्र टाकून मगच आंघोळ करायची आहे. बघा, घरात जेवढं काही वाईट असेल, नकारात्मकता असेल, तुमच्या घरात काही पैशांची अडचण असेल, हे सर्व अडचणी दूर होतील. आंघोळीच्या पाण्यात हळद आणि तुळशी पत्र टाकून आंघोळ करा. आजारपणा असतील सर्व दूर होईल. मग नंतर आंघोळीनंतर एक पाट मांडून त्यावर पिवळे कापड अंथरायचे आहे. पाट मांडताना दिशा बघून घ्या. पूर्व पश्चिम पाट मांडला तुम्ही तर चालेल. दक्षिण दिशेकडे तोंड येईल असं पाट मांडू नका. एक पाट मांडून घ्या, त्यावर पिवळे कापड अंथरून घ्या, त्याच्यावर तांदळाची रास करा लहानशी. त्यावर एक कलश ठेवायचा आहे पाण्याने भरून. कलशावर हळदी कुंकवाची बोटं लावून घ्या, नाही तर हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्या, नाही तर 5 बोटं लावली तुम्ही तरी चालेल. कलशावर एक ताम्हण ठेवायची आहे. ताम्हणात थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. आपण जसं सत्यनारायणाच्या वेळेस कलशावर ताम्हण ठेवतो, त्यावर तांदूळ ठेवतो, तशाप्रमाणे करायचं आहे. ताम्हणात थोडेसे तांदूळ ठेवून घ्या. त्यावर आपल्याला देवाची मूर्ती नाही ठेवायची आहे. त्यावर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. पुत्रदा एकादशीला अशी पूजा मांडतात. कापडावर थोडीशी लहानशी तांदळाची रास करता, त्याच्यावर पाणी भरलेला कलश ठेवता, त्या कलशावर एक ताम्हण ठेवून त्या ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवतात आणि त्यावर एक तुपाचा दिवा कलशावर लावायचा असतो आपल्याला. कलशा शेजारी तुम्हाला श्रीकृष्ण, बाळकृष्ण, तुमच्याकडं श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे पंचामृताने वगैरे, आणि ती मूर्ती किंवा फोटो आपल्याला त्या कलशा शेजारी ठेवायची आहे. अभिषेक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या मूर्तीची, बाळकृष्णाची पूजा कराल तेव्हा तो आपण ताम्हणामध्ये जो तुपाचा दिवा ठेवलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे तेव्हा. आणि त्यानंतर तुम्ही देवाच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करून घ्यायची आहे. देवांना पंचामृताने अभिषेक घाला. आधी पंचामृताने घाला, नंतर स्वच्छ पाण्याने घाला, स्वच्छ पुसून मग पाटावर मूर्ती मांडून ठेवा. तुमच्याकडं गाय आणि वासरू एकत्रित मूर्ती असेल, आपण धनत्रयोदशीला वगैरे पूजा करतो अशा मूर्तीची, गाय वासराची ती मूर्ती असेल त्याची सुद्धा बाळकृष्णाजवळ ठेवून पूजा करा.
अगदीच मूर्ती नसेल तर बाहेर जाऊन खऱ्याखुऱ्या गाईची आणि वासराची पूजा करावी. हे खूप फलदायी ठरेल. ही पुत्रदा एकादशीची पूजा करताना पती पत्नीने मिळूनच करा. उद्या पुत्रदा एकादशीला रविवार सुट्टीचा दिवस आलेला आहे, म्हणून जोडीने पूजा करा. अगदीच काही कामानिमित्त पतिदेवांना बाहेर जायचे असेल तर पत्नीने ही एकटीने पूजा केली तरी चालेल, पण असेल पतिदेव तर एकत्रित पूजा करा. पूजेत तुम्हाला पिवळी फुलं, पिवळी फळे अर्पण करायची आहे. देवाजवळ नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर ते फळ असेल देवाजवळ ठेवलेलं पती पत्नीने दोघांनीच खायचं आहे. इतरांना प्रसाद देऊ नका. ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी तरी हा नियम पाळायचा. ते फळ तुम्हीच खायचं आहे. पूजा करताना श्रीकृष्णाचा मंत्र जप, एक माळ तरी मंत्र जप करा. पतीने केला पत्नीने केला तरी चालेल. फक्त हळदी कुंकू, तुम्हाला जे फुलं वगैरे व्हायची ती पूजा एकत्रित करा. तुम्ही मंत्र जप वगैरे दोघांनी पण एक एक माळ केली तरी चालेल, एकाने जरी एक माळ केली तरी चालेल. त्याबरोबर तुम्हाला लोणी आणि खडीसाखर, ताजं लोणी आणि खडीसाखर नैवेद्य दाखवायचा आहे आणि संतान गोपाळ स्तोत्र पठण करायचं आहे. आता लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य आणि त्याबरोबर संतान गोपाळ स्तोत्र पठण करायचं. ही सेवा तुम्हाला 11 दिवस रोज करायची आहे. पतिदेव बाहेर गेलेले असतील कामानिमित्त, पत्नीने ही एकटीने जरी 11 दिवस सेवा केली तरी चालेल. उद्यापासून तुम्हाला बरोबर सलग 11 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, खूप प्रभावी ठरेल. तुमची देव इतक्या लवकर तुमच्या घरात पाळणा हलवेल. तुम्ही करून बघा. लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा आणि संतान गोपाळ स्तोत्र, लहानशी पोथी तुम्हाला कुठंही पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल. हे स्तोत्र तुम्हाला 11 दिवस एकदाच पठण करायचं आहे. ही सेवा मनापासून करा. बाळकृष्णाची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तुम्हाला. उद्यापासून 11 दिवस ही सेवा पती पत्नीने करा. पती नसतील घरी, कामानिमित्त असतील, बाहेर जावं लागत असेल, पत्नीने तरी ही सेवा करायची आहे. तुम्ही अगदी बाहेर कामानिमित्त जात असाल, पती पत्नी जोडीने काम करत असतील, ऑफिसला जात असतील, पत्नीने घरी येऊन रात्री जरी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा केली 8-9 वाजता रात्री तरीही चालेल, पण न चुकता 11 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. उद्या सुरू केली तर 11 दिवस कंटिन्यू करायची आहे तुम्हाला ही सेवा. आता ह्या दिवशी उपवास करत असाल तर दोघांनी धरायचा आहे उपवास, आणि नसल करत उपवास तर फक्त कांदा लसूण ह्या दिवशी वर्ज्य करा, खाऊ नका. भगवान विष्णूंची पूजा कराल तर तुळशीचीही या दिवशी पूजा करायची आहे. दोन्ही वेळीला तुळशी मातेजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. अगदीच नाही जमलं एक वेळा तरी नक्की लावा, आणि तुळशी मातेला 5 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे. ही झाली ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांच्यासाठीची पूजा, व्रत. आता संतान सुखासाठी, आपल्या मुलांसाठी पूजा याचप्रमाणे मांडायची आहे. आईने मुलांवरून ही वस्तू एक ओवाळून टाकायची आहे. मुलांच्या सुखासाठी पुत्रदा एकादशीला आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. मुलांना दृष्ट लागत असेल, मुलांना काही केल्या लक्षात राहत नसेल, अभ्यास वगैरे, मुलांची चिंता असेल तुमच्या मनात की आपल्या मुलांचं कसं होईल, मुलांचं भावी आयुष्य कसं होईल, तर आईने मुलांवरून ही एक वस्तू नक्की ओवाळून टाका. तर आपल्या हातामध्ये, आईने हातामध्ये 5 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा चांगल्या बघून घ्या, तुटक्या फुटक्या घेऊ नका. 5 लवंग उजव्या हातात घ्यायच्या आहे. त्याबरोबर थोडासा भीमसेनी कापराचा तुकडा घ्यायचा आहे. अगदीच भीमसेनी कापूर नसेल तर हा उपाय करणं टाळू नका. अगदी एक कापराची वडी तुम्ही घेऊन घेतली हातात, साधा कापूर आपल्याला जो असतो आपण पूजेच्या दुकानातून आणलेला, त्याची जरी 1-2 तुकडे वडी घेऊन घेतली तरी चालेल, आणि ते तुमच्या मुलांवरून तुम्हाला 7 वेळा ओवाळून टाकायचे आहे. ओवाळून घ्यायचे 7 वेळा. मुलं बाहेर गावी राहत असतील, त्यांचा फोटो असेल, त्या फोटोवरून सुद्धा 7 वेळा तुम्ही ओवाळून घेतलं तरी चालेल. प्रार्थना करा ओवाळताना, माझा मुलगा, माझी मुलगी, तब्येत, आरोग्य खूप चांगलं राहू दे, मुलामुलींचं आयु, शिक्षण, प्रगती उत्तमरित्या हो,
आणि नंतर हातातील 5 लवंग आणि कप कापूर जी आपण पूजा मांडलेली आहे भगवान श्री विष्णूंच्या कृष्णाच्या समोर एका वाटीत ठेवून जाळून टाका. ते लवंग आणि कापूर जळेपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. ते जळोस्तोर 5 लवंग आणि कापूर जळोस्तोर, लवंगा जेवढ्या जळेल तेवढ्या आणि तो कापूर बरोबर जेवढ्या लवंग जळतील तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ह्या दिवशी आपल्या मुलांना संध्याकाळी मुलींना संध्याकाळी ओवाळून घ्यावे, दिव्याने ओवाळावे. आपल्या मुलांना किंवा माणसांना ओवाळताना दिव्यात तेल घालावे. तुपाच्या दिव्याने चुकू नये, औक्षण करू नये. आता रक्षाबंधन पण येत आहे, तेव्हा दिव्यात तूप टाकायचे नसते. ओवाळताना तेलाच्याच दिव्याने औक्षण करावे, दिव्याने ओवाळावे. आपल्या मुलांच्या हातून भगवान विष्णूंना श्रीकृष्णाला नैवेद्य प्रसाद दाखवा. तुम्ही शिऱ्याचा प्रसाद केला तरीही चालेल, फक्त प्रसादावर तुळशी पत्र नक्की ठेवा. नंतर तो प्रसाद घरात सर्वांनी ग्रहण करा. मंदिरात जाता आलं मुलांना घेऊन जा. ह्या दिवशी मंदिरात मुलांकडून तुळस अर्पण करून घ्या. श्रीहरी विष्णूंना, बाळकृष्णाला, श्रीराम असतील त्यांना तुळस अर्पण करून घ्या. तुळशीची पानं आधीच तोडून ठेवा, ह्या दिवशी तोडू नका. श्री विष्णूंना तुळशीची पानं वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय नाहीतर ओम नमो नारायणाय नमः हा मंत्र जप करा. मुलांनाही 1 माळ हा मंत्र जप करायला सांगा. या दिवशी तुम्हाला अंगणात तुळस लावायची असेल, खिडकीत तुळस लावायची असेल तुमच्या, तर हा दिवस खूप शुभ आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.